बैद्यनाथ मेरी सखी प्रस्तुत स्वाद यात्रा. प्रायोजक बैद्यनाथ दंतमंजन लाल आणि निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र. कामाला देतो फोडणी, व्यापाला देतो तडका. कामाला देतो फोडणी, व्यापाला देतो तडका. चुचले जिवेचे पुरवून घेऊ भरली स्वाद यात्रा. चुचले जिवेचे पुरवून घेऊ भरली स्वाद यात्रा. स्वाद यात्रा, स्वाद यात्रा, स्वाद यात्रा, स्वाद यात्रा. नमस्कार. बैद्यनाथ मेरी सखी प्रस्तुत स्वादयात्रामध्ये मी अजिता काळे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. राज्याला नुकतंच नवं नेतृत्व मिळालं. युवा नेतृत्व, तरुण नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व. नागपूरकरांचे लाडके देवेंद्रदादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री झाले. साऱ्यांनाच आनंद झाला. त्यांचा राज्यारोहण सोहळा असो की मायभूमीतलं त्यांचं जंगी स्वागत, साऱ्यांनीच सारं भरभरून अनुभवलं. त्यांनी देखील गेल्या 2 महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण आणि विकासात्मक निर्णय घेत मुख्यमंत्री पदाची यशस्वी वाटचाल सुरूही केली. मात्र खासगी आयुष्यात एक मुलगा, एक नवरा आणि एक वडील ही नाती जपताना ते कितपत यशस्वी आहेत याचा लेखाजोखा आज आम्ही आपल्या पुढे सादर करणार आहोत, आणि ते देखील त्यांच्या कुटुंबाच्या साक्षीनं. आज आपल्याबरोबर आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस, त्यांच्या पत्नी सौ अमृता देवेंद्र फडणवीस आणि त्यांची लाडकी कन्या दिविजा. या तिघींबरोबरही आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि बरोबरच शिकणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या आवडीचे 2 पदार्थ. सरिता काकू नमस्कार. हाय दिविजा. हाय. अमृता बहिणी नमस्कार. स्वादयात्रामध्ये तुम्हा तिघींचंही स्वागत. दिविजा, बाबा काय करतात माहितीये तुला? हो. काय करतात बाबा? कोण आहेत तुझे बाबा? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री आहेत. व्हेरी गुड. आणि मुख्यमंत्री झाल्यापासून बाबा कमी भेटतात ना? हो. घरी कमी असतात ना? हो. बाबांना मिस करते ना? हो. आज बाबा आहेत का नागपुरात? नाही. मग बाबा तुझा शो नक्की बघणार ना? हो. बाबांसाठी काय मेसेज आहे तुझा? हो. बाबांना सांग बाबा बघतायत तुला. आय लव्ह यू बाबा. व्हेरी गुड. सरिता काकू, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमचा लाडका लेक, तुमचा लाडका देवेन आता राज्याचे माननीय मुख्यमंत्री झालेले आहेत. नेमक्या काय भावना आहेत? भावना अशा आहेत की आनंद तर निश्चितच झाला आहे. कुठल्याही आईला होईल की आपला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर पोचला, पण तितकीच काळजीही वाटते. कारण कुठल्याही आईला आपला मुलगा कितीही मोठा झाला तरी तो लहानच असतो. बरोबर. त्यामुळे असं सतत वाटत राहतं की एवढ्या मोठ्या राज्याची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे, हा कशी निभावेल. मग मन तसं आश्वस्त असतं की त्याच्यात इतकी कपॅसिटी नक्कीच आहे की तो जो मुलगा वयाच्या 26व्या वर्षी नागपूरचा मेयर होऊन त्यांनी एवढं चांगलं काम केलं, आता तो त्याच्यानंतर बरीच वर्ष निघून गेली आहेत, जवळजवळ 10 वर्ष 15 वर्ष, तर तो ही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने निभावेल असं वाटतं आहे. लोकांच्या भरपूर अपेक्षा आहेत, पण जिथे थेंबही शिल्लक नाही तिथे पाणी निर्माण करायचं किंवा जे काय आहे ते निर्माण करायचं, याला काही तर वेळ लागेलच. तो वेळ जर त्याला दिला तर तो हा महाराष्ट्र नक्कीच सुजलाम सुफलाम करेल, याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. आपले यजमान, आपले पती राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत, पण घरी त्यांचा वावर कसा असतो? काही गोष्टी आम्हाला अनफोल्ड करून सांगा. ते घरी तर ते एकदम कॉमन डाऊन टू अर्थ पर्सन जसा वागेल तसंच वागतात. खूप शांतीप्रिय आहेत आणि जेव्हाही घरी येतात त्यांना दिविजा बरोबर वेळ स्पेंड करायला खूप आवडतं. अच्छा. आणि त्यांची पुस्तकं, त्यांचं पेपर वाचन, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 8 ते 10 पेपर ते 15-20 मिनिटात वाचून घेतात. अरे बापरे. रोज सकाळी. तर त्यांचं असं लॅटरल रीडिंग आहे. अच्छा. तर ती एक क्वालिटी आहे त्यांच्यात. आणि म्युझिक पण त्यांना खूप आवडतं, लाईट म्युझिक. अच्छा. तर पोएट्री पण, उत्स्फूर्त पोएट आहेत ते. सर कविता हो, करतात? करतात. अरे वा. तर खूप साऱ्या अदर क्वालिटीज पण आहेत त्यांच्यात. अच्छा. आणि घरी तर ते एकदम शांत आणि समजूतदार असे पती आहेत. क्या बात आहे. सरिता काकू, आजचा आपला हा स्पेशल एपिसोड आहे आणि थीम अशी आहे की मुख्यमंत्र्यांच्या आवडीचे 2 पदार्थ. तर कुठले 2 पदार्थ तुम्ही करून दाखवणार आहात आणि कुठला पदार्थ कोण बनवून दाखवणार आहे? 2 पदार्थ असे आहेत. एक आहे की
उकडीच्या भाजणीचे वडे अच्छा. आणि दुसरा पदार्थ आहे ड्रायफ्रूट भाजी, ओके. मिक्स भाजी ड्रायफ्रुट्सची. अच्छा, असे 2 पदार्थ आहेत. व्हेरी गुड. तुम्ही काय बनवून दाखवणार आहात? मी उकडीचे वडे बनवून दाखवणार आहे. अच्छा, वहिनी तुम्ही भाजी बनवून भाजी दाखवणार आहात? बनवून ड्रायफ्रूट भाजी. व्हेरी गुड. चालूयात तर मग किचनकडे. हिमालयाच्या कुशीतून आयुर्वेदाच्या मुशीतून दंतविकार मुक्तीची ढाल बैद्यनाथ दंतमंजन लाल. दिवसाची सुरुवात करी बैद्यनाथ स्वच्छ शुभ्र दातांची मिळे साथ. मग ती 32शी धरून ताल बैद्यनाथ दंतमंजन लाल. मजबूत दात जे आयुष्यभर देई साथ. बैद्यनाथ दंतमंजन लाल. माझ्या गोरेपणाचं रहस्य निशा हार्बल सॅफ्रोजेल. काय करून बघू, यात केशराचा विश्वास आहे. निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र. जागर महाराष्ट्राचा गौरव, मराठी अस्मितेचा महाराष्ट्र दर्शन. सणवार, ज्योतिष, आरोग्य, खानपान, सर्व काही महाराष्ट्र दर्शन. विविध रंगी साड्यांनी सजलेलं महाराष्ट्र दर्शन हे फक्त कॅलेंडर नव्हे, तर महाराष्ट्राच्या मातीची शान. प्रत्येक पान आपली संस्कृती, आपला अभिमान. महाराष्ट्र दर्शन. सरिता काकू, पहिला पदार्थ आपण कुठला शिकणार आहोत? आपण भाजणीचे उकड घेऊन केलेले वडे. अच्छा, भाजणीचे उकड घेऊन केलेले वडे. हां, हां. सरांना हे आवडतात? हो, खूप आवडतात. क्या बात. कारण हे अजिबात तेलकट होत नाहीत अच्छा, आणि याच्यामध्ये मोहन पण टाकावं लागत नाही. बरं. हां, त्याच्यामुळे ते वडे त्याला खूप मनापासून आवडतात. अरे वा, फारच छान. मग काकू, यासाठीचं साहित्य काय? भाजणीचं पीठ, मिरची पेस्ट, तीळ, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, हळद, मीठ, जिरेपूड, धणेपूड, तिखट, ओवा, तेल, पाणी आणि कोथिंबीर. करूयात काकू सुरुवात? हो, चालेल. पहिले काय करायचंय? पहिल्यांदा जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं, तर पाणी उकळी आणायला अच्छा, ठेवायचं. आधी उकड तयार करून घेणार आहोत उकड आपण. तयार करून बरं, घेणार. गॅस लावून घेऊया. गॅस लावून. बरं. हां. एक वाटी पाणी, एक वाटी पीठ. एवढं पाणी पुरे? हो. आता आपल्याला पिठातच सगळे मसाले घालायचे आहेत. अच्छा, अगोदर घालून घ्यायचे हां, मसाले. आधी मसाले घालायचे, मग पीठ घालायचं. अच्छा, तोपर्यंत आपलं पाणी हां, उकळेल. नाही तर त्या पाण्यात उकळायच्या आधीच सुरू करायचं अच्छा, मसाले अच्छा. टाकायला. काय काय हवंय तुम्हाला? हे नाही, मिरची पूड 1 चमचा देऊन दे. मिरची पेस्ट, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, हळद, तिखट, धणे जिरेपूड, जिरेपूड, तीळ, आता काय? तीळ. ओवा, मीठ, कोथिंबीर, हे बंद करते. अच्छा, पीठ घालताना गॅस बंद करायचा का? हो. अच्छा. म्हणजे उकडीच्या मोदकाचं जसं आपण करतो हो. तीच पद्धत आहे. हो. अच्छा.
अच्छा, मग आता काय करायचं काकू? काही नाही, झाकण ठेवून 1 सेकंद अच्छा, त्याला गॅस थोडंसं- लावायचा? हां, एक वाफ आणून एक घ्यायची. वाफ आणा. बरं, साधारण 1 मिनिटभर, अर्धा मिनिट. अर्धा मिनिट. बंद करू गॅस. हां, 1 थेंबर तेल याला. 1 थेंबर तेल घालायचं हो. काकू? हाताला लावायला फक्त. अच्छा, हां, बस जास्त झालं का? अच्छा. काकू, आपली ही उकड थंड झाली असेल? हो, आता ती थंड झालेली आहे. अच्छा, मग आता आता ती काय? आपण मळून घेऊ थोडीशी. बरं हं. आता आपण तेल गरम करायला ठेवू. बरं. असे चपटेच आपल्याला ते चपटे, थापायचे हां, चपटे थापायचे. अच्छा. विष्णा घेतली काय? हं, त्यात ठेवू. पण आता तर सर मुख्यमंत्री झाल्यापासून घरचं जेवण फारच कमी झालं हो असेल ना, ना? खूप कमी झालंय. कधी त्यामुळे मग असं कधीतरी आल्यावर आवडीचे पदार्थ हमखास होत असते. तेवढे तेही खायला वेळ नसतो त्याला. त्याच्या नावाने आम्ही काही ठेवलं तर ते तसंच राहतं. अच्छा. साधारण असं घरचं जेवण जास्त आवडतं का त्यांना? हो, घरचं निश्चितच आवडतं खूप. आणि कोणाच्या हातचं जास्त आवडतं? बायकोच्या हातचं की आईच्या हातचं? बायकोला तर वेळ नाही येत, म्हणजे वेळ नसतो इतका करायला वगैरे. हां, ती जॉब करते त्याच्यामुळे. बरोबर. आणि मला स्वतःला कुकिंगची आवड असल्यामुळे पहिल्यापासून आमच्याकडे, ही मुलं अगदी लहान होती तेव्हापासून आमच्याकडे कुक आहे. अच्छा. पण मला सवय असल्यामुळे मी मुलांच्या आवडीचं मी स्वतःच स्वतःच करत आले. हां. अरे वा, फारच छान. हं. आता हे आपलं तेल झालेलं आहे? ताप झालेलं आहे. अच्छा. आता आपण हे वड्या त्याच्यात टाकू. सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे काकू, हं. आणि खमंग वास दरवळतोय. व्हेरी गुड. आमचे उकडीचे भाजणीचे वडे तयार झालेले आहेत. आम्ही डिश सजवून तुमच्यासमोर आणतोच आहे. आणि बाबांची ही फेवरेट डिश लेकीला आवडते की नाही ते पण बघूयात. आम्ही टेस्ट करायला दिविजाला बोलवतोय. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. उकडीचे भाजणीचे वडे बनविण्यासाठी साहित्य आहे: भाजणीचं पीठ, मिरचीची पेस्ट, तीळ, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, हळद, मीठ, जिरं पावडर, धणे पावडर, तिखट, ओवा, तेल, पाणी आणि कोथिंबीर. कृती: सर्वप्रथम एका कढईत पाणी गरम करून त्यात मिरचीची पेस्ट, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, हळद, तिखट, जिरपूड, धणेपूड, तीळ, ओवा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि भाजणीचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून वाफवून घ्यावं. एका बाउलला थोडं तेल लावून तयार मिश्रण त्यात घालून उकड थंड करून घ्यावी. एका कढईत तेल गरम करून तयार उकडीचे वडे डीप फ्राय तळून घ्यावे. तयार आहे उकडीचे भाजणीचे वडे. हाय दिविजा, हाय. तुझ्या बाबांची फेवरेट डिश आजीनी बनवली आहे. तू टेस्ट करणार? हो. हे घे. तुला कशा बरोबर खायचं? सॉस बरोबर की दह्या बरोबर? सॉस बरोबर. ओके, हे घे आणि सांग कशी झाली आहे. छान झालंय? चला, तुमच्या नातीनं सर्टिफिकेट दिलंय. दुसरी रेसिपी आपल्याला अमृता बहिणी बनवून दाखवणार आहे, ड्राय फ्रुट्सची भाजी. आम्ही त्याची तयारी करतोय. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा स्वाद यात्रा. हिमालयाच्या कुशीतून आयुर्वेदाच्या मुशीतून दंतविकार मुक्तीची ढाल बैद्यनाथ दंतमंजनलाल. दिवसाची सुरुवात करी बैद्यनाथ स्वच्छ शुभ्र दातांची मिळे साथ. मग ती 32शी धरून ताल बैद्यनाथ दंतमंजनलाल. मजबूत दात जे आयुष्यभर देई साथ. बैद्यनाथ दंतमंजनलाल.
जागर महाराष्ट्राचा गौरव, मराठी अस्मितेचा महाराष्ट्र दर्शन, सणवार, ज्योतिष, आरोग्य, खानपान, सर्व काही महाराष्ट्र दर्शन. विविध रंगी साड्यांनी सजलेलं महाराष्ट्र दर्शन हे फक्त कॅलेंडर नव्हे, तर महाराष्ट्राच्या मातीची शान. प्रत्येक पान आपली संस्कृती, आपला अभिमान. महाराष्ट्र दर्शन. छोट्याशा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत अमृता वहिनी. ते आपल्याला दुसरी मुख्यमंत्र्यांच्या आवडीची रेसिपी बनवून दाखवणार आहेत. वहिनी, कुठली रेसिपी बनवून दाखवणार आपण? ड्रायफ्रूट भाजी बनवून दाखवणार. ड्रायफ्रूट भाजी. ओके, मग त्यासाठीचं साहित्य काय काय? बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर, उकळलेला पिस्ता, उकळलेला अक्रोड, उकळलेला बदाम, उकळलेला काजू, किशमिश नॉर्मल, अंजीर, बीन्स उकळलेल्या, मटर उकळलेले, गाजर उकळलेले, आलू उकळलेला, त्याच्याशिवाय आल्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट, ठेचलेली मिरचीची पेस्ट, मोहरी तडक्यासाठी आणि बाकी मसाले त्याच्यात आहे लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर आणि तेल आणि पाणी. सगळ्यात आधी तेल घालूयात. अच्छा, सरांना खूप आवडते ही भाजी? हो, सरांना खूप आवडते. अच्छा. आणि थंडीच्या दिवसांमध्ये ड्रायफ्रुट्स भाजी चांगलीच असते. बरोबर आहे. आता काय हवंय? आता आपण मोहरीची फोडणी देऊ. थोडंसं तेल गरम झाल्यावर. ओके. ही भाजी तुम्ही कोणाकडून शिकलात की ही तुम्ही तयार केली आहे? ही भाजी मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली आहे. अरे वा, क्या बात आहे. ते सरांची फेवरेट भाजी सासूबाईंनी तुम्हाला शिकवली, बरोबर? मग आईसारखीच बायकोला जमते का त्यांचं काय ओपिनियन आहे? दोघांचीच बनवलेली खूप आवडते. आवडते, इक्वली आवडते. इक्वली. क्या बात आहे. झालंय तेल गरम आपलं? हो. आता मोहरी फोडणी द्यायला. थोडासा टिंज आल्यावर कांद्याला. अच्छा. मग आपण टमाटर टाकू. ओके. लालसर रंग आला की रंग बदलला की टमाटर घालायचं? करेक्ट. त्याच्यानंतर टमाटर. आता आपण मसाले टाकू त्याच्यात. ओके. सुरुवातीला काय? जिरे पावडर. ओके. धन्याची पावडर, गरम मसाला. बस. याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आपण याच्यात टाकू. पुरे? हो. आल्याची पेस्ट. हो. आता याच्यानंतर हिरवी मिरची. ओके. मग हळद. ओके. लाल तिखट. आता याच्यानंतर आपण याच्यात सगळ्या उकळलेल्या भाज्या टाकू. आपण बटाट्यांपासून स्टार्ट करू. ओके. उकळलेला गाजर सगळा घालून टाकतो. मटर थोडं कमी घालू. अच्छा. बीन्स. खूप सुंदर असा रंग आलाय आणि ते कलर कॉम्बिनेशन खूप छान असं दिसतंय. आता अंजीर आणि किशमिश आपण याच्यात घालू, कारण ते बॉईल नाही केलेलं आहे. अच्छा, त्यामध्ये जरा जास्त परतावे लागते. येस. हे पूर्ण घालू? घालू. आता बेदाणे घालायचे? हो, बेदाणे घाला. मी सांगते. चालेल. आता फायनली आपल्या ज्या उकळलेल्या ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकायचे. पिस्ता, अक्रोड, बदाम. पिस्ता, अक्रोड, बदाम आणि काजू.
आता आपण याच्यात पाणी घालू. ओके. कारण ही भाजी मॉडरेटली रस्सेदार असते. अच्छा, त्यामुळे अगदी थोडंसंच घालायचं शिजण्यापुरतं. हो. बरं, बघा घालू थोडं. हो, अजून थोडं. आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू टेस्टच्या अनुसार. आता वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. हो, आता थोडंसं आपण अच्छा वाफवून घेऊ, म्हणजे माइल्ड आचेवर अच्छा. झाकून ठेवू. किती वेळ साधारण? 3 मिनिटं. मंद आचेवर 3 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. हो. ओके, झाली असेल आपली भाजी. हो, झाली असेल. येस. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आवडीची शाही ड्रायफ्रूट भाजी तयार झालेली आहे. ती आम्ही सजवून तुमच्यासमोर आणतोय. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ड्रायफ्रूट्सची भाजी बनविण्यासाठी साहित्य आहे: बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टमाटर, उकडून घेतलेले पिस्ता, अक्रोड, बदाम, काजू, किसमिस, अंजीर, उकडलेल्या बीन्स, उकडलेले मटार, उकडलेले गाजर, उकडलेला बटाटा, आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर, तेल आणि पाणी. कृती: सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कांदा, टमाटर, जिरे पावडर, धणे पावडर, गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, हळद आणि तिखट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यात उकडलेला बटाटा, गाजर, मटार, बीन्स, अंजीर, किसमिस, उकडलेला पिस्ता, अक्रोड, बदाम आणि काजू घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणात थोडं पाणी आणि मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी. तयार आहे ड्रायफ्रूट्सची भाजी. सरांची फेवरेट भाजी तयार आहे. पण ही टेस्ट करायला आज सर तर इथे नाही आहे. मग कोण टेस्ट करेल? दिविजाला बोलवूया. दिविजाला बोलू आणि तिच्याशी खेळायला तिची चुलत बहीण पण आली आहे. अच्छा, तर दोघींना आपण टेस्ट करू. व्हेरी गुड. बोलवूयात त्यांना. येस. दिविजा, ही तुझी बहीण आहे? हो. चुलत बहीण. काय नाव आहे तिचं? साची. हाय चाची. तुझ्या काकूंनी छान भाजी बनवली आहे. तुझ्या काकांची फेवरेट. तू टेस्ट करणार आणि दिविजा तू टेस्ट करणार. हो. या दोघी टेस्ट करा आणि काकूंनी भाजी कशी बनवली आहे ते आम्हाला सांगा. बहुत अच्छी बनी है. क्या बात है. यम्मी. व्हेरी गुड. सरिता काकू, दिविजा आणि वहिनी, तुम्ही तिघींनी पण वेळात वेळ काढून आम्हाला 2 अत्यंत महत्त्वाचे पदार्थ शिकवले. म्हणजे सरांच्या आवडीचे, मुख्यमंत्र्यांचे फेवरेट पदार्थ आज अख्ख्या महाराष्ट्राला कळाले. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि स्वादत्राच्या वतीने छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी. काकू, पहिले तुम्हाला. थँक्स. आम्हाला असं कळलंय चॉकलेट केक तुम्हाला खूप आवडतो. त्यामुळे स्वादत्राच्या वतीने हा केक खास तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. त्यामुळे थँक्यू. तुम्ही तो कट करावात आणि सेलिब्रेट करावा. छान वाटलं आम्हाला. आणि आजच्या एपिसोडची स्पेशालिटी म्हणजे एक तर तुम्ही आम्हाला गेस्ट म्हणून लाभलात. त्याहीपेक्षा आपला आजचा एपिसोड हा अखेरचा एपिसोड आहे या सीझनचा. त्यामुळे हा केक त्यासाठी सुद्धा. हा एक अखेरचा एपिसोड आम्ही तुमच्याबरोबर सेलिब्रेट केला. आणि येणारं वर्ष तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भरभराटीचं जावो ही शुभकामना स्वादयात्राच्या वतीने. थँक्यू सो मच काकू. वहिनी, थँक्यू सो मच वन्स अगेन. तुम्हाला पण शुभकामना. थँक्यू. ओके. प्रेक्षकांनो, आमचा आजचा हा स्पेशल भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. गेल्या 52 आठवड्यांपासून आम्ही दर सोमवारी दुपारी 2 वाजता तुमच्या भेटीला येतोय. मात्र आजचा हा भाग अखेरचा आहे. त्यामुळे येणारं वर्ष तुम्हा सर्वांसाठी भरभराटीचं जाओ. आणि आणखीन एक आश्वासन देते, केवळ निरोप न घेता मी आश्वस्त करते की येणाऱ्या नव्या वर्षात आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला नक्की येऊ. तोपर्यंत नमस्कार.
बैद्यनाथ मेरी सखी प्रस्तुत स्वाद यात्रा. प्रायोजक बैद्यनाथ दंतमंजन लाल आणि निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र.